तर मागील प्रश्नामध्ये आपण बघितलाय सेम टाईपचा क्वेश्चन होता, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता यामध्ये काय म्हटलंय, रेल्वे गाडी दिली आहे 200 मीटर लांबीची, तिची लेंथ किती आहे, लांबी किती आहे तिची 250 मीटर. मीन्स लेंथ किती दिली आहे रेल्वे गाडीची 250 मीटर. ठीक आहे. तिचा ताशी वेग किती दिलाय, स्पीड किती दिलाय, स्पीड बरोबर 45 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आणि तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. ठीक आहे. आणि प्लॅटफॉर्म ची लेंथ किती दिली आहे, प्लॅटफॉर्म लेंथ इक्वल्स टू 250 मीटर. ठीक आहे. फॉर्म्युला काय आपला, फॉर्म्युला काय आहे, स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड म्हणजे वेग बरोबर अंतर भागिला वेळ, अंतर भागिला वेळ. आता अंतर काय आहे आपल्याला, म्हणजे एक गाडी जिची लांबी किती आहे, एका गाडीची, एक गाडी झाली, एका गाडीची लांबी किती आहे 250 मीटर. ठीक आहे. त्यानंतर रेल्वे ट्रॅक, रेल्वे रूट, प्लॅटफॉर्म. ठीक आहे. हा प्लॅटफॉर्म याची लेंथ किती आहे, याची लेंथ 250 मीटर. ठीक आहे. रेल्वेची आणि याची. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, किती वेळ लागेल, वेळ किती लागेल. ठीक आहे. आता वेळ काढायचा आहे, अंतर भागी वेग इज इक्वल टू अंतर भागीला वेळ. आता अंतर आपल्याला आता बघा हे इथे स्टार्टिंग पॉइंट आहे याचा, इथनं जर सुरू झाली गाडी, या पॉइंट पासनं जर सुरू झाली गाडी, तर इथनं सुरू झाली तर हिचा हे गाडी आणि हे झाला प्लॅटफॉर्म, हा झाला प्लॅटफॉर्म. इथून आपला प्लॅटफॉर्म सुरू होते, इथून गाडी सुरुवात झाली, इथून ह्या झाला 250 मीटरचा प्लॅटफॉर्म. आणि त्याच्या पुढे आता गाडी आली इथे, हे जे टोक आहे गाडीचं हे इथे येईल. ठीक आहे. तर 250 मीटर ट्रॅव्हल केलं. त्याच्यानंतर याला ओलांडण्यासाठी, म्हणजे शेवटचे जे टोक आहे गाडीचं, हे शेवटचं टोक या पॉइंटला क्रॉस करेल, म्हणजे गाडी याच्या पुढे असेल अशी. ठीक आहे. आणि हे किती आहे 250 मीटर. म्हणजे आपलं टोटल डिस्टन्स किती झालं 500 मीटर. कळलं का. आपल्याला काय म्हटलंय, पोल झाला, प्लॅटफॉर्म झाला, यांचं जर क्रॉस काढायचं असेल, तर पोलचं जर काढायचं असेल, पोल दॅट इज खांबाला ओलांडण्यासाठी किती वेळ लागतो, तर त्याच्यामध्ये फक्त गाडीची लांबी. ठीक आहे. आणि प्लॅटफॉर्म ओलांडायला किती वेळ लागतो, तर त्याच्यामध्ये जे अंतर येईल प्लॅटफॉर्म वाला, तर त्याच्यामध्ये गाडीची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी. ठीक आहे. जर खांब असला, हे झालं खांबासाठी, खांबासाठी फक्त गाडीची लांबी, आणि खांब आणि गाडी आणि प्लॅटफॉर्म असलं तर गाडीची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी. ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये बघा आपल्याला डिस्टन्स किती दिलाय 250 प्लस 250. ठीक आहे. म्हणजे 250. 250 प्लस 250 500
अंतर डिस्टन्स बरोबर 500 मीटर. ठीक आहे. स्पीड आता आपल्याला काढायचं काय, टाइम काढायचा आहे. स्पीड किती दिली आहे आपल्याला, 45 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला स्पीड दिली आहे किलोमीटर पर आवर, आन्सर विचारलाय सेकंड मध्ये. ठीक आहे. आणि आपल्याला इथे गाडीची लांबी अंतर पण आपण कशामध्ये काढलाय, मीटर मध्ये. जर किलोमीटरचं मीटर मध्ये जर करायचं असेल तर काय करायचं, इंटू 5/18 करायचं. ठीक आहे. तर इथे 45 इंटू 5/18. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करा. कसं होईल, 500 गुणीला 18, हे 18 वरती येऊन जाईल. ठीक आहे. भागीला 45 गुणीला 5. ठीक आहे. 5 ने 500 ला भाग दिला, किती आला, 100. ठीक आहे. इथे 9 5 9 दुने 18, 9 5 45. ठीक आहे. 9चा भाग जाते, पुन्हा 5चा भाग. 5 ने जर 100 ला केलं किती येते, 20. ठीक आहे. इथे काय होते आपले, 20 गुणीला 2 बरोबर 40 सेकंद. बघा ऑप्शन मध्ये कुठे आहे, ऑप्शन नंबर 2, 40 सेकंद. कळलं. ओके. ठीक आहे. हे आपण 5/18 कशासाठी घेतलं, जर किलोमीटर पर आवर आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर 5/18, आणि मीटर पर सेकंडचं आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर 18/5. ओके. किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर 5/18, आणि मीटर पर सेकंडचं आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर 18/5, 18 भागीला 5. थँक्यू.